कौसडी शॉर्ट सर्किटचा कहर, पत्र्याचे शेड जळून राख, कापूस, खत, शेती साहित्य खाक, शेतकरी हवालदिल, 3 लाखाचे नुकसान। जिंतूर तालुक्यातील कौसडी शिवारातील गट क्रमांक 462 मधील शेषराव नारायणराव इखे यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडला मध्यरात्री अचानक लागलेल्या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे। या आगीत शेतात साठवून ठेवलेले 20 क्विंटल कापूस, खत, वायर बंडल, पेरणी यंत्र व इतर शेती साहित्य पूर्णतः जळून खाक झालं असून अंदाजे 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते। ही घटना 5 नोव्हेंबर रोजी मध्यरात्री घडली। शेतातील शेडमध्ये अचानक शॉर्ट सर्किट होऊन आग लागली। काही वेळातच आगीने भीषण रूप घेतलं। परिसरातील शेतकरी धाव घेत असूनही ज्वाळा एवढ्या प्रचंड होत्या की कोणी जवळ जाऊ शकलं नाही। आग काही वेळातच संपूर्ण शेड गिळंकृत केली। शेडमध्ये ठेवलेले कापूस, खताच्या पिशव्या, वायरचे बंडल, पेरणी यंत्र यासह सर्व साहित्य जळून खाक झालं। पत्र्याचे शेड पूर्णतः उद्ध्वस्त झालं असून शेतकऱ्याचे सर्व श्रम अक्षरशः राख झाले आहे। या घटनेची माहिती मिळताच तलाठी कालवे, पोलीस पाटील प्रतिनिधी संभाजी इके आणि कंत्राटी लाईनमन ज्ञानेश्वर बारवकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। पंचनामा अहवालात अंदाजे 3 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले आहे। दरम्यान ओल्या दुष्काळामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या जखमीवर मीठ चोळणारी ही आग ठरली आहे। पिकाचे नुकसान, पाण्यात वाहून गेलेले श्रम आणि आता शेड जळाल्याने शेतकऱ्याचे संसार चक्रच विस्कळीत झाले आहे। शेतकरी शेषराव इखे यांनी शासनाकडे तातडीने नुकसान भरपाई व मदतीची मागणी केली असून ग्रामस्थांमध्ये शासनाच्या निष्क्रिय भूमिकेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। शेतकरी कोसळत आहे आणि सरकार डोळे झाकून बसला आहे। ओल्या दुष्काळाने पिकं गेली, आता आगीने उरलेलंही नेलं, असा हताश सूर परिसरात ऐकू येत आहे।